तर मित्रांनो, आषाढी एकादशी म्हटली की सर्वांना पांडुरंगाच्या दर्शनाची लगबग लागलेली असते। पंढरपूर येथे लाखोच्या संख्येने भाविक जात असतात। मग काय, आम्ही पण ठरवले की आम्ही पण जाणार पांडुरंगाच्या दर्शनाला। तर चला जाऊया शहाड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये। तर मित्रांनो, तुम्ही हे बघितले असेल, हे बिर्ला मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे। यासाठी मित्रांनो, तुम्ही जर कल्याणला राहत असाल तर तुम्ही ट्रेनने शहाडला येऊ शकता। शहाड रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 1.5 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर स्थित आहे। आणि हो, तुम्ही जर बाईकने जात असाल तर तुम्ही दिलेल्या रूटप्रमाणे जाऊ शकता। ज्याप्रमाणे पंढरपूरला लाखोच्या संख्येने भाविक येतात, त्याचप्रमाणे येथे सुद्धा भरपूर दिंड्या ह्या शहाड मंदिरामध्ये येत असतात। चला तर बघूया। तर मित्रांनो, हे मुख्य प्रवेशद्वार आहे। इथून आपण आतमध्ये जायचे आहे। आतमध्ये एंट्री केल्यानंतर अशा प्रकारे सर्व भक्तांची दर्शनासाठी लाईन येथे लागलेली आहे। तर मित्रांनो, अत्यंत सुंदर आणि मनमोहक असलेले हे मंदिर शहाड येथे स्थित आहे। तर मित्रांनो, शहाड येथे एका उंच टेकडीवर हे मंदिर असल्यामुळे हे मंदिर अत्यंत दिसायला सुंदर दिसते। कोणतीही मोठी बिल्डिंग नसल्यामुळे या मंदिरामध्ये थांबण्यास अत्यंत रमणीय ठिकाण आहे। तर मित्रांनो, परिवारासोबत या मंदिराला अवश्य भेट द्या। तर मित्रांनो, आज आषाढी एकादशी निमित्त येथे भरपूर भक्तांची गर्दी तुम्हाला दिसत आहे। परंतु मित्रांनो, इतर वेळेस येथे तुम्हाला जास्त गर्दी दिसणार नाही। तर मित्रांनो, हा छोटासा मुलगा जणू काही हा एक विठ्ठलच आहे। त्याला पाहिल्यानंतर असे वाटले की छोटा विठ्ठल आपल्याला आज दिसला आहे। तर मित्रांनो, बांधकामाची अत्यंत चांगली कलाकृती तुम्हाला येथे पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, तसेच या ठिकाणी संगीतमय भजनाचे कार्यक्रम येथे दिवसभर चालू असतात। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर गाभाऱ्यामध्ये तुम्हाला श्रीकृष्णाची मूर्ती, विष्णूची मूर्ती, तसेच मुख्य गाभाऱ्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी म्हणजेच आपल्या पांडुरंगाची मूर्ती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, मंदिराचा परिसर अत्यंत स्वच्छ आणि चांगला आहे। इथे तुम्हाला कुठलाही कचरा वगैरे दिसणार नाही। मंदिराच्या चहूबाजूनी हिरवळ वातावरण आहे। मोठमोठी झाडे येथे तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, सुट्टीच्या दिवशी या मंदिराला तुम्ही अवश्य भेट द्या। परिवारासोबत इथे यायला तुम्हाला। परंतु मित्रांनो, मंदिरात येत असताना तुम्हाला वरती मोबाईल आणायला अलाउड नाही। आज आषाढी एकादशी निमित्त येथे तुम्ही आतमध्ये येऊन फोटो काढू शकता, परंतु इतर वेळेस तुम्हाला फोटो काढण्यास सक्त मनाई आहे। तसेच मित्रांनो, मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला एक
तसेच मित्रांनो, मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला एक चांगलं एक गार्डन आहे, तेथे लहान मुलांची खेळणे सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.